वोट चोरीचा फेक नेगेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला होता। बिहारमध्ये जनतेने विकास आणि नरेंद्र मोदी यांना आम्ही वोटिंग करतो हे दाखवून दिले। हे सर्व घटक पक्षांचे देखील यश आहे। सामंत स्वतःचा नेता जेव्हा 45 वेळा पराभूत होतो त्यावेळेला अशी विधाने करावी लागतात। काँग्रेसचे प्रभारी चेथिनला यांच्या विधानावर सामंत यांचे उत्तर। काँग्रेसच्या अतिमहत्त्वाकांक्षी स्वप्नाला माझ्या शुभेच्छा। मुंबईमध्ये काँग्रेसचा महापौर असेल या प्रश्नाला सामंत यांचे उत्तर। मुंबई महानगरपालिकेवरती माहितीचा महापौर बसेल, काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षाला दाद देतो। 95 ठिकाणी नेत्यांच्या नेतृत्वात खाली पराभव स्वीकारल्यानंतर देखील काँग्रेसला ओव्हर कॉन्फिडन्स असू शकतो, हे काँग्रेसच्या विधानावरून दिसून आले। देशातील 95 निवडणुका हरण्यासाठी त्यांना हाच ओव्हर कॉन्फिडन्स नडला। सामंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा पूर्ण वेगळा पॅटर्न, तर बिहारमध्ये महिलांना 10,000, 20,000, 30,000 रुपये देऊन त्यांना उद्योगासाठी प्रोत्साहित करणे ही बिहारची संकल्पना वेगळी। नरेंद्र मोदी यांच्यावरती विश्वास ठेवून आणि विकासाला बिहारचे जनतेने मतदान केले। 10,000 रुपये पैसे देणे चुकीचे असे विधान शरद पवार यांनी बिहार निवडणुकीच्या निकालानंतर केले, त्याला उदय सामंत यांचे उत्तर। शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या नेत्यांना कोणाशीही युती किंवा आघाडी करण्याची मुभा दिली असेल तर त्याचा गांभीर्याने आम्ही विचार करू। सामंत पहिला टप्पा, यामध्ये आमच्या 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। माहितीचे हे 15ही उमेदवार निवडून येतील। दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज आम्ही 16 किंवा 17 तारखेला दाखल करू। महायुतीचा नगराध्यक्ष 15,000च्या मताधिक्याने निवडून येईल। खेडमध्ये महायुतीत कोणतीही नाराजी नाही। सामंत युतीमध्ये या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळतंय। येणाऱ्या स्थानिक संस्था निवडणुकीमध्ये अशीच परिस्थिती असेल का? बिहारचे कालचे निकाल आपण बघितल्यानंतर एक लक्षात आलं असेल की वोट चोरी हा जो काय फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न राहुलजी गांधी आणि त्यांच्या टीमने केला होता तो सबसेल फेल ठरलेला आहे। कारण 65 लाख दुबार मतदार काढून टाकल्यानंतर देखील 2/3 मेजॉरिटीनं बिहारमध्ये NDAचं सरकार आलेलं आहे। त्याच्यामुळं नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत, नितीश कुमार साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत। बिहारचं राजकारण आजपर्यंत जातीपातीचं झालं, यावेळी देखील थोडंफार झालं असेल, पण बिहारच्या जनतेनं नरेंद्र मोदी साहेबांना विकासाला समर्थन करतो, त्यांना आम्ही मतदान करतो हे दाखवून दिलं आहे। त्याच्यामुळं हे श्रेय नरेंद्र मोदी साहेबांचं आणि नितीश कुमारांचं आहे आणि NDA मधल्या प्रत्येक घटक पक्षाचा आहे। काँग्रेसचे अध्यक्ष असं म्हणतात की भाजपने त्यांच्या कार्यालयात आता पुढच्या वर्षी वोटिंग घ्यावं म्हणून। स्वतःचा नेता 95 वेळा ज्यावेळी पराभूत होतो तेव्हा डिप्रेशनमध्ये अशी तशी वक्तव्य करावी लागतात। तर त्यांनी असं म्हटलं की मुंबईमध्ये काँग्रेस हे सोबत लढणार आहे आणि तिथला मेयर सुद्धा म्हणजे महापौर सुद्धा हा काँग्रेसच असणार आहे। त्यांच्या या अतिमहत्त्वाकांक्षी स्वप्नाला माझ्या शुभेच्छा आहेत। BMCवर मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार आहे। इथं देखील महायुती होणार आहे, आम्ही महायुतीनं लढणार आहोत। पण काँग्रेसच्या महत्त्वाकांक्षेला मी खरोखरच दाद देतो। 95 ठिकाणी नेत्याच्या नेतृत्वाखाली पराभव स्वीकारल्यानंतर देखील मुंबईसारख्या महानगरपालिकेमध्ये जिथं शिवसेना भाजप या दोन पक्षाची ताकद आहे, म्हणजे धनुष्याची आणि कमळाची ताकद आहे, तिथं देखील केवढा मोठा ओव्हर कॉन्फिडन्स काँग्रेसला असू शकतो हे त्यांच्या या वक्तव्यावरनं दिसण्यात आलं। आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्स देशामधल्या 95 निवडणुका हरण्यासाठी त्यांना कारणीभूत ठरलेला आहे। सर खेडमध्ये काय नाराजी आहे का? योजनामध्ये जशी योजना राबवली तशीच योजना बिहार सरकारनं राबवलेली होती आणि त्या अनुषंगाने शरद पवारांनी असं वक्तव्य केलं की असे पैसे वाटणं म्हणजे निवडणुकीसाठी घातक आहे म्हणून। हे सबसेल चुकीचं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वेगळा पॅटर्न आहे आणि 10,000 रुपये, 20,000 रुपये, 30,000 रुपये महिला भगिनींना देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उद्योगधंद्यासाठी उभं करणं ही संकल्पना बिहारची वेगळी आहे। त्याच्यामुळं बिहारच्या जनतेनं केलेलं मतदान हे नरेंद्र मोदी साहेबांच्या विकासाला आणि NDAवर विश्वास ठेवून केलेलं मतदान आहे। साहेब इंटरेस्टिंग गोष्ट आहे एक अशी म्हणजे शरद पवारांचा निर्णय आहे म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये टर्न अँड ट्विस्ट राज्याच्या राजकारणात दिसले, तसं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील दिसते आणि वेगळी दिशा असू आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुम्ही कुणाशी युती किंवा आघाडी करू शकता, तर तसं मोकळं रान किंवा मुभा जी आहे त्यांच्या नेत्यांना दिलेली आहे। शरद पवार साहेबांनी अशा पद्धतीची मुभा जर दिलेली असेल तर त्याचा गांभीर्यपूर्वक विचार आम्ही देखील करू। रत्नागिरी लोकल आज उमेदवारी अर्ज भरले गेले महायुतीकडून, तर किती अर्ज भरले गेले आणि महायुतीकडनं आज पहिल्या टप्प्याचे 15 उमेदवारी अर्ज भरलेले आहेत।
आणि 15च्या 15 उमेदवार आमचे पहिल्या टप्प्याचे निवडून येतील या मला खात्री आहे. दुसरा टप्पा 16 तारखेला किंवा 17 तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरू. 17 तारखेला 11 वाजता नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे त्याचा आम्ही अर्ज भरू. आणि खात्रीला एक सांगतो की 15,000च्या फरकानं महायुतीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा रत्नागिरी नगरपालिकेवर जिंकून विराजमान होईल. खेडमध्ये नाराजी आहे का? अजिबात नाही. चला.